मॉर्निंग एव्हरीवन. नवीन दिवसाची नवीन सुरुवात, आजचा नवीन ब्लॉग. बरं, थंडी प्रचंड पडते, त्याच्यामुळं आजारपणं वाढत आहेत. वेदर चेंज होतं, मुलं शाळेत जातात आणि शाळेतून दुसऱ्याचा आजार घरी घेऊन येतात. ते होतात आजारी, त्याच्यानंतर आपल्याला पण ते लागू होतं आणि मग 2-4 दिवस असेच जातात. मी 2-4 दिवस ब्लॉग बनवलाच नाही, शूटच नाही केला. सकाळी मस्तपैकी झोपून जायचं, कारण झोप पूर्ण होत नाही. आजारपणात असंच वाटतं की पडून राहावं, आणि थंडीत तर तसंच वाटतं. बरं, सकाळी दोघांना डब्याला नाश्त्याला डोसा दिला होता. डब्बा फक्त दर्शच घेऊन जातो आणि म्हटलं थोडं पीठ आहे तर माझ्यासाठी पण डोसा टाकते. ही दोघं गेल्याच्या नंतर मी थोडा वेळ झोपले आणि किचनचा प्लॅटफॉर्म पुसायचा राहून गेला होता, तेच क्लीन केलं. आणि चटणी मस्त शेंगदाणा आणि टॅमॅटोची बनवली होती. दर्श काही खात नाही, जास्तच बनवली. म्हटलं राहिली तर उद्याला दोघांना होऊन जाईल, कारण 2-3 दिवस आता इडली डोसा हात चालून जाणार आहे. गरम गरम डोसा थंडीत खायची वेगळीच मजा. आणि गरम गरम दुधाची चहा. दुधात काही पोहे खाल्ले नाही, म्हटलं डोसा आहे तर डोसाच खाऊया. सकाळी कोवलं ऊन जास्त टायमासाठी नसतं, 8:30-9 वाजेपर्यंत असतं, तर थोडा वेळ त्यात बसते, जरा हातपाय लांब करते, बरं वाटतं. आणि शिवस्तोत्र चालू होतं. माझा नाश्ता करून झाला आणि मग झाडांना पाणी घालायचं होतं, कारण दोन्ही खिडक्यांमध्ये, घरामध्ये आणि समोरच्या वरांड्यात पण झाडं आहेत. तर म्हटलं थोडं थोडं पाणी, कारण रोज जास्त नाही, थंडीत नको. आणि आज मेथीची भाजी बनणार होती. मेथीची भाजी कमी होती तर बटाटी संपली होती. तर रात्री काल मी सचिनना रात्री 10 वाजता नेलं. ते बोलतं तुला लवकर आठवण आली, तशी झोपल्यावर तुला आठवण नाही आली. मी म्हटलं भाजी कमी होईल त्याच्यासाठी म्हटलं चला जाऊ. तर आळसं झालं आणि मग आज टॅमॅटो वगैरे मिक्स टाकून बटाटे टाकून आज जरा भाजी चमचमीत होणे, कारण मार्गशीर्ष चालू होतं आणि माझा उपवासच आहे, त्याच्यामुळे आता जास्त करून व्हेजच बनणार. कधीतरी मच्छी कधी त्या लोकांना बनवून देईन किंवा चिकन. आणि म्हटलं चला हा कार्पेट आज काढूया, कारण त्याचा काही मुहूर्त येत नव्हता. आपली मराठी फॅमिली येऊन गेला. मी म्हटलं त्यासाठी धुवायचं ठेवलं होतं, नंतर त्याला बाथरूममध्ये हांतरली आणि त्याच्यात थंड पाणी इतका कंटाळा येत होता. आपण करणार काय, मी म्हटलं काम घेतलं ते पूर्णच करूया. चला चॅनल